असं म्हणतात, बोलवणं आलं की सगळ्या गोष्टी आपोआपच घडून येतात. माझ्यासोबतही अगदी असंच घडलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आनंदवारीच्या डे 1 मध्ये. आज आम्ही निघालो होतो पंढरपूरला. मी, बाबा आणि त्यांच्या भजन मंडळीचे काही सोबती. स्टेशनवर पोहोचलो तेव्हाच गर्दी बघून समजलं, आज फक्त आम्ही नाही तर हजारो लोक माऊलींच्या भेटीला निघाले होते. ट्रेन थोडी लेट होती, पण अशा प्रवासात वाट बघणंही आलंच. ट्रेन आली, सगळ्यांना बाय बाय केलं आणि आत गेल्यावर तर अक्षरशः गर्दी. जागा मिळाली खरी, पण ऍडजस्ट करूनच बसावं लागलं. तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून जास्त काही करायची इच्छा नाही झाली. थोडा वेळ शांत बसले, पुस्तक वाचलं आणि कधी डोळा लागला कळलंच नाही. मध्ये जागी यायची, प्रत्येक स्टेशनला अजून थोडे लोक चढायचे. एवढ्या गर्दीत मात्र फक्त एक छोटी मुलगीच शांत बसलेली दिसली होती. रात्र झाली, आम्ही घरून आणलेलं जेवण केलं, पण गर्दी तशीच होती. सगळे जिथे जागा मिळेल तिथे झोपायचा प्रयत्न करत होते आणि आम्हीही. सकाळी जाग आली, ट्रेनचा वेग कमी झाला आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तर नेक्स्ट स्टेशन पंढरपूरच होतं. आणि थोड्याच वेळात चंद्रभागेचं पहिलं दर्शन देखील झालं. ते बघताच जाणवलं, हो, आता खरंच पंढरपूर आलं. आणि इथूनच सुरू होतो आमच्या आनंदवाडीचा खरा प्रवास. पुढच्या भागात भेटू पंढरपूरच्या पहिल्या दिवसासोबत.